धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातील तावशीगड ग्रामपंचायतीत तब्बल 21 लाख रुपयांचा निधी गायब झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। 15व्या वित्त आयोगातील या रकमेतून गावात एकही विकास काम न झाल्याचा दावा उपसरपंच आणि सदस्यांनी केलाय। आरोप थेट सरपंच आणि ग्रामसेवकांवर। चला पाहूया नक्की काय आहे हा गावातला आर्थिक घोटाळा। लोहारा गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आणि सदस्यांनी स्पष्ट केले की गावात 15व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून कोणतीही विकास कामं करण्यात आलेली नाहीत। तरीही सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनी मिळून तब्बल 21 लाख रुपये काढले। या तक्रारीसोबत ग्रामपंचायत कार्यालयाच्या बँक पासबुकच्या छायांकित प्रती जोडण्यात आल्या असून ही तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे। गावात कोणतेही काम झालेलं नाही, तरीही वित्त आयोगातील रक्कम कोणी लंपास केली आणि का? आम्ही गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली असून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे, असे NTVशी बोलताना उपसरपंच लक्ष्मण माने यांनी मागणी केली आहे। कार्यालय तावशीगड, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव। मी लक्ष्मण नागप्पा माने उपसरपंच बोलतोय। आम्ही 15 वित्त आयोगाच्या संदर्भामध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना मासिक मीटिंग व ग्रामसभेमध्ये वारंवार विचारला असता त्यांनी प्रत्येक प्रश्नाची उत्तरे हे टाळाटाळ केले। त्यांनी हिशोबी दाखविण्यास टाळाटाळ केले। ज्यावेळेस आमच्याकडं आम्ही मागणी केली की पासबुक द्या, पासबुक दिल्यानंतर आम्ही स्टेटमेंट काढलो। स्टेटमेंट काढल्यानंतर त्याच्यावर असं निदर्शनास आलं की ह्या ठिकाणी अफरातफर 21 लाखाची झालेली आहे आणि आतापर्यंत ह्या सरपंचांनी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी कसल्याच प्रकारचं ग्रामपंचायतचा ठराव न घेता, त्यांनी सही नमुना न देता पूर्वीच्या सरपंचाच्या सहीवर DOCवर त्यांनी उचल केलेली आहे। तरी ह्या संदर्भामध्ये पंचायत समिती लोहारा गटविकास अधिकारी यांना नियमानुसार अर्ज दाखल केलेला आहे व जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी पण आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। हॅलो, मी तावशीगड ग्रामस्थ दंडगुले शहरात ग्रामपंचायतमध्ये ज्यावेळेस ग्रामसभा आयोजित केले होते त्या ग्रामसभेमध्ये आम्ही ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेचा हिशोब मागितले असता सरपंचाने आम्हाला ग्रामसभेमध्ये हिशोब देता येत नाही म्हणून अशी आम्हाला उडवाउडीची उत्तरे दिले आणि तुम्हाला ग्रामसभेमध्ये विचारण्याचा अधिकार नाही असं तो आम्हाला बोलून त्यावेळेस आम्हाला काही हिशोब दाखवला नाही। आणि परत आमच्या निर्देशनास असे आले की माजी सरपंच यांच्या DSCद्वारे पेमेंट जवळपास 20 ते 25 लाख रुपये उचलल्याचे असे आढळून आले आणि परत ह्या सरपंचांनी गैरवापर करून पूर्वीच्या सरपंचाच्या DSCद्वारे पेमेंट काढले असल्यामुळे त्यांची सखोल चौकशी करून जे दोषी आढळते त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी। तावशीगड ग्रामपंचायत सदस्य गजानन मिटकरी आणि रेखा दंडगुळे यांनीही या तक्रारीवर सही केली असून ग्रामपंचायतीतील कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। एकीकडे गाव विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोट्यवधींची मदत देते आणि दुसरीकडे गाव पातळीवरच निधीचा अपहार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत। या प्रकरणाची चौकशी झाली तर अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, धाराशिव।